ठेवायचं आहे. आई आई बद्दल किती मी बोललो, फक्त आचरणात आलं पाहिजे. मला बाकीचं काही सांगायचं नाही. ऐशी कडवड्याची जाती करी लाभावी ना, मग तिला प्रीती करते, लाभ काहीच नाही. मग काय काय करते? पोटी भर पोटी भरवा पोटी भरवा पोटी भरवा पोटी भरवा पोटी सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या सर्वस्व हीच आहे. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे बरं का. मुलाबद्दल भरपूर वेळ लिहिले आहे. त्यातल्या त्यात आंधळ्याच व्यक्तीला जर मुलबाळ झाले असं कसं प्रेम राहतं त्या आंधळ्याचं संततीवर आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आंधळे व्याले जैसे बरं ऐका, त्याचे सर्वस्व हीच आहे. आईने आपल्या शरीरातली किडनी मुलाला द्यावी, मुलगा जगावा. आई म्हणे मेरी तरी चालेल पण तू जग बाबा. आणखी एक सांगायचं असं, मुलगा लहानपणाचा त्रास आईला सहन होतो पण मोठ्यापणाचा त्रास सहन होत नाही, तरी सहन करते. सहनशीलता आईजवळ जेवढी आहे तेवढी बापाजवळ नाही आहे. आईची सहनशीलता एवढी का, तर स्त्रीच्या देहामध्ये सत्वगुण जास्त आहे. आणि विवेकानंदजी होऊन गेले, त्यांनी 2 पुस्तकं लिहिली आहेत. त्याची नावं सांगतो तुम्हाला. एक नाव आहे भारतीय नारी आणि एक दुसरं नाव आहे आदर्श नारी. हे लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी हे सुद्धा नमूद केलेलं आहे विवेकानंदांनी, जी मुलगी 12-14 वर्षाची असते ती गाई म्हशीचं दूध काढते, घराला देते. मग तिला दूध काढण्यामुळे दुहिता शब्द
दुहिता म्हणजे दोहन करणारी. विवेकानंदजी काय सांगतात, हीच मुलगी 18 वर्षाच्या झाल्यावर पतीच्या घरी गेल्यावर बापाच्या घरची भांडी कुंडी पलंग गादी वगैरे सगळं घेऊन जाते, बापाचं घर धुवून टाकते, म्हणून दुसऱ्यांदा ती दुहिता होते. आई एक, मुलगी दोन, बहीण, आत्या, सासू, अशा अनेक भूमिका आहेत. ते पहा, गुरुची पत्नी आई असते असं शास्त्र आहे. गुरुची पत्नी आई असते, राजाची पत्नी आई असते, त्याचप्रमाणे थोरली भाऊजाई आई असते. आणखी एक सांगतो तुम्हाला, हे तर सगळं झालं. सर्वसाधारणपणे जेवण वाढताना स्त्री सुद्धा आईच म्हटलंय. भोज्यशु माता, ऐका ना श्लोक, काही ना विचित्र वाटेल, हा बाबा असं काय बोलतो. भोज्यशु माता शयनेषु रंभा, बरं का. आणि धर्मानुकूला, धर्माला अनुकूल असणारी, धर्मानुकूला क्षमया धरित्री, क्षमेसाठी पृथ्वी सारखी आई आहे. मग या सगळ्या उपमा झाल्यात आतापर्यंत, उपमाच झाल्या. आणि शेवटची उपमा मी सरळ सांगून निघून जातो. याप्रमाणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, असंच माझं सगळं ओझं जन्म मरणाचं तुमच्यावर आहे, माझा उद्धार करण्याची जबाबदारी तुमची आहे. मला जो भवरोग झालेला आहे, भवरोग ऐसे जाय, तो भवरोग घालण्याची जबाबदारी संतांचीच आहे. परत सांगायचं एक राहिलेलं आहे, आपण लक्षामध्ये ठेवावं, आपल्या सर्वांच्या ध्यानात राहील की अवतारामध्ये भगवान परमात्मा सगुण रूपात जेव्हा प्रगट झालेला आहे, राम अवतारात आई आहे, कृष्ण अवतारात आई आहे, ब्रह्मदेवाला आई नाही आहे, शंभू महादेवाला आई नाही आहे. शंभू महादेव ब्रह्मदेवाच्या शरीरापासून झालेला आहे. या बेंबीला काय म्हणतात, नाभ, आणि याच्यातून पद्म निघालं, पद्म अधिक नाभ, काय नाव तयार झालं. जो पद्म नाभातून नाभीतून जन्माला आला त्याला आई आहे का. नारद मुनी ब्रह्मदेवाच्या शरीरापासून प्रकट झाले, त्यांना आई नाही आहे. संकधिक मानसपुत्र आहे, त्यांना आई नाही आहे. आणि काही वेळेला असं घडतं, आई वारल्यावर बापही आई ठरू शकतो. माता धाता पिता महा, भगवत भक्त एकच करतात. काय, त्वमेव माताच त्वमेव बंधुश्च त्वमेव बंधू द्रविणम त्वमेव त्वमेव सर्व, कृष्ण माझी माता. हे भगवत भक्तांच्या दृष्टीनं आलं. आणि आम्ही आता एक सांगून निघून जातो, कीर्तनकार बुवाने देवाला आवडण्याकरता कीर्तन करावं. काही लोक म्हणतात, ह्या बाबाने हे बोलायला नको होतं, त्या बाबाने ते बोलायला नको होतं. सगळ्यांची मनं धरू शकत नाही, सगळ्यांच्या गरजा मंत्री लोक पूर्ण करू शकत नाही, सगळ्या ठिकाणी सारखा पाऊस देव पाडू शकत नाही, सगळ्या ठिकाणची आवाज सारखी असू शकत नाही, सर्व फळाची चव सारखी असू शकत नाही. सगळ्या घड्याळांचा एक टाइम असतो का. 11:55, 11:57, 11:56, 11:42 असेच राहतात. हे सगळं जग भिन्न भिन्न राहील. आणि आम्ही जे सांगून टाकलं, ज्याला संसारामध्ये यशस्वी व्हायचं आहे, मी यशस्वी बोललो हे चुकलं माझं, सक्सेसफुल. मी बहुतेक इंग्रजी शब्दांचे मराठी शब्द वापरतो, पण काही लोकांना वाटतं बाबा आडणारी आहे, हा मला आडणारी म्हणतात. एकच करूया आता, आईच्या पासून मिळालेले सद्गुण काही वेळेला उंची बापावर राहते, रंग आईवर राहतो. काही वेळेला उंची आईवर राहते, रंग बापावर राहतो. या गोष्टी तितक्या महत्वाच्या नाही. शील आणि स्वभाव, बापावर स्वभाव राहतो आणि आईवर शील राहतं. हे वंशशास्त्र आहे. कोणतं. आपण एकच करू आता, जन्म देणाऱ्या आईचंही स्मरण करू. आईच्या नंतर ज्या गायीने आपल्याला दूध दिलं, ए विटामिन, सी विटामिन, बी विटामिन, डी विटामिन, B6, B12 जीवनसत्वाचा ग्रुप जिने दिला गायीने, तिची सेवा करायची. आणि गावरान गाय मात्र कोणती, हां
आणि या सेवेचं फल मिळणार. संसारात आई वडिलाची सेवा झाली की त्या सेवेने उत्तम दर्जाचं फल ज्याला मिळतं. आणि आई वडिलांच्या आत्म्याला ज्याने दुःख दिलं त्याला देव सुद्धा तारू शकत नाही. ज्ञानेश्वर तुका मने माझे तुका